मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार? मला माहीत नाही. कोडगे लोक राजीनामा देत नाहीत कोणत्याही देशभरात जगभरामध्ये. हिटलरने सुद्धा राजीनामा दिला नव्हता, त्याने आत्महत्या केली होती. किंवा जगभरातील बेकायदेशीर पद्धतीनं राज्य करणाऱ्यांना लोकांनी हुसकावून बाहेर काढलं आहे किंवा ते पळून गेलेले आहेत, असा इतिहास सांगतो. माझं कोणाविषयी व्यक्तिगत मत नाही. आगामी काळात कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, प्रत्येकाचे आच्छादन येणार असं फडणवीसांनी म्हटले. त्यामुळे बाकीच्यांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला त्याच्यामुळे. पण माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस यांचे आच्छादन येत आहेत. एक महत्वाचं आहे की जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले सर, काल अधिवेशन संपल्यावर RSS आणि भाजपची एक बैठक झाली. त्या बैठकीत असं ठरलंय की भाजपनं स्वबळावर एकट्यानं लढावं, ज्यांच्यावर डाग आहे त्यांना सोबत घेऊ नये. जर एकटं लढलं तर भाजपला यश मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आणि आव्हाडांनी तसा दावा देखील केलाय. नाही, मला कल्पना नाही. बहुतेक त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री हे RSS मुख्यालयात गेले असते. शिंदेनी काल बोलताना कंत्राटदारांसोबत गणित बिघडलंय असं म्हणत तुमच्या शिवसेनेवरती टीका केली. आदित्य राजामुळे वरुण राजा कृपा झाली आणि टेंडरचा पाऊस पडला असं बोलले. ते काय बोलले हे मी ऐकलं नाही. त्यांच्यासारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्रावर राज्य करतायत, ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली. ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते का हे सांगताना. त्यांच्या मागेच बसले होते ज्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली, लक्षात घ्या. आणि ज्यांनी सगळ्यात जास्त घोटाळे केले असं म्हणतात. काही त्यांनी जे काय सांगितलं, काय कोविड असेल, अमुक असेल, काय खिचडी काढलं, ते सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटामध्ये आहेत. नावं घ्यायची असेल मी आत्ता नावं घेईन, पण हे सगळे टेंडरबाज लोक, घोटाळेबाज लोक आज राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवारामध्ये सहभागी आहेत. आपण कोणाविषयी बोलतोय आणि काय करतोय याचं भान कदाचित मुख्यमंत्र्यांना नसेल. भारतीय जनता पक्षानं लिहून दिलेलं भाषण वाचणं याच्या पलीकडे त्यांच्याकडे सध्या काही काम राहिलं असं दिसत नाही.